आपला इतिहास संघर्षाचा, पुढील सर्व निवडणुका एकाती जिंकण्याचा निर्धार करा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे कृतज्ञता मेळाव्यात आवाहन. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण संघर्षातून पुढे आलो आहोत. वैयक्तिक भांडणे, हेवे दावे बाजूला सारून आपल्या नव्या जुन्या सहकार्यांना पुन्हा जोडा. प्रत्येक गाव आणि शहरात गोळाबेरीज सुरू करा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुका एकहाती जिंकण्याचा निर्धार करा, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेना महायुतीच्या वतीनं आयोजित कृतज्ञता मेळाव्यात केले. मेहकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महायुतीच्या वतीनं आज मेहकर येथील वेदिका लॉन सभागृहात कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री प्रतापराव जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की कुणाला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः आत्मपरीक्षण करावं. आपण कुठे कमी पडलो हे पाहणं गरजेचं आहे. विरोधकांनी अपप्रचार केला, लोकांनी दोष लक्षात ठेवले, पण विकास कामे लक्षात घेतली नाहीत. आपण झालेल्या चुका दुरुस्त करू. तुमच्यातला कार्यकर्ता व स्वाभिमान, जिद्द, चिकाटी कायम ठेवा. कार्यकर्ताच नाक, कान, डोळा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निर्भीडपणाने नेत्याला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. आपला पक्ष कट्टर हिंदुत्ववादी आहे, यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या संतुलनासाठी हिंदूंनी 3 अपत्यांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं ते महत्त्वाचं आहे. काही जात समूहाची लोकसंख्या वाढत आहे, हे आपल्यासाठी गंभीर आहे. आम्ही सर्व हिंदू म्हणून सर्व जातीपाती एकत्र येणं आवश्यक आहे, अन्यथा भविष्यकाळ कठीण असेल, असं सांगून प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की लाडकी बहीण योजना, इतर योजना व हिंदुत्ववादी विचारांमुळे राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. आपल्या येथे हे मुद्दे आपण प्रभावीपणे समोर आणू शकलो नाहीत. क्षुल्लक कारणासाठी नाराजी, हेवे दावे महाग पडले. चुकीच्या लोकांना जास्तीचा मोठेपणा देणं व जवळच्या लोकांचा सन्मान न राखणं, असेही काही कारणे आहेत. भावना गवळी, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील यांचा योग्य तो सन्मान राखून त्यांना नव्याने पदे देण्याचं काम पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. संजय रायमुलकर यांच्या बाबतीत असेच निश्चित चांगले घडेल, असेही ते म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे काही परिश्रम घेतले आणि म्हणून त्या परिश्रमाबद्दल एक कृतज्ञता मेळावा आणि त्याच सोबत स्नेहभोजनाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो. खरं म्हणजे या कृतज्ञ मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये जी मेहनत घेतली, जे कष्ट घेतले आणि म्हणून आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आपल्या सगळ्यांच्या भेटी व्हाव्यात, आपल्या प्रती आभार व्यक्त करावेत आणि म्हणून आजचा हा मेळावा, कृतज्ञता मेळावा या नात्यानं या ठिकाणी आयोजित केला. अशा या मेळाव्याला व्यासपीठावरले सर्व महायुतीचे नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी मित्र पक्ष याचे सर्व कार्यकर्ते, बांधवांनो आणि भगिनी, मला वाटते कृतज्ञता मेळावा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काही फार मोठं भाषण द्यावं अशातला भाग नाही. पण या मेळाव्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे आणि तो विषय मला जेवढा समजते त्या भाषेत मी सांगतो की स्वतःचं आत्मपरीक्षण.
कोणालाही दोष दिल्याने आपण मोठे होत नाही. मी नेहमी करता भाषणामध्ये एक उदाहरण सांगायचो. आपल्यालाही कदाचित अनेक लोकांना ते माहीत असेल की आपण शाळेमधल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकानं फळ्यावर एक रेघ ओढून दिली आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की ही रेघ न पुसता लहान करून दाखवा. तर त्याच्या पुढे दुसरा एकच पर्याय असतो की त्याच्या शेजारी जेव्हा आपण मोठी रेष ओढू त्यावेळेस पहिली रेष जी असते ती ओढलेली आपोआप. आणि म्हणून दोष आपण एकमेकाला देत बसलो तर ती बेरीज होणार नाही, तिथं वजाबाकीला सुरुवात होईल. आणि म्हणून आत्मपरीक्षण जर करायचं असेल तर खरं म्हणजे आमच्यापासून केल्या गेलं पाहिजे की या ठिकाणी मी पुढं कमी पडलो, या ठिकाणी आमचं काय चुकलं. निवडणुकामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात, त्या स्ट्रॅटेजी आखण्यामध्ये आणि त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यामध्ये आपण कुठं कमी पडलो, आपण काय केलं असतं तर आपण नक्की या ठिकाणी चांगलं चित्र उभं करू शकलो असतो. हे आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आमच्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. बांधवांनो, तुम्ही पाहत असाल महाराष्ट्राचे निकाल लागले आणि न भूतो न भविष्यती असे महायुतीचे आमदार निवडून आले. आता विरोधक त्याला नावं ठेवतात ही मशीन हायजॅक केली होती, याच्यामध्ये कुठेतरी गडबड झाली. पण याच मशीननं लोकसभेमध्ये अगदी वेगळा निकाल दिलेला होता. ज्या काँग्रेसचा एक आमदार एक खासदार होता, मला वाटते त्यांचे 13-14 काहीतरी खासदार, राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी शरद पवारांचे 8-9 खासदार निवडून आले, 10, आणि उद्धव ठाकरेच्या गटाचे सुद्धा 9 खासदार निवडून आले. म्हणजे आपली महायुती, म्हणजे महायुती नाही, मागच्या फक्त युतीच होती. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती. तरी गिरधर पाटील आम्ही 48 पैकी 13 जागा युतीच्या आल्या. आणि विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 175 जागा, म्हणजे 162 जागा तर आमच्या शिवसेना भाजपच्या होत्या आणि 13 अपक्षांचा पाठिंबा, अशा 175चं बहुमत या महाराष्ट्राच्या जनतेनं युतीच्या पाठीमागे दिलं. कालांतराने या युतीची महायुती झाली, अनेक पक्ष आपल्या सोबत आले आणि त्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभेत नाही दिसलं. लोकसभेतही महायुतीच होती, पण विधानसभेमध्ये एवढे आमदार का निवडून आले याचा सुद्धा थोडासा अभ्यास आम्ही करायला पाहिजे होता. तो मला वाटते करायला आम्ही कुठेतरी कमी पडलो. बांधवांनो, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना आकर्षित करणारे किंवा मतदानाचा टक्का वाढवणारे, आपल्या बाजूनं मतं वळवणारे जर काही महत्वाचे मुद्दे होते ते आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि फक्त आम्ही विकास विकास विकास. आणि मग ज्यावेळेस आम्ही विकासावर बोलतो त्यावेळेस विरोधक बरोबर त्या विकासातले दोष शोधत असतात आणि लोकांना समजवणं फार कठीण असतं. पण लोकांचे डोके भडकवणं किंवा लोकांना बिघडवणं ही फार सोपी गोष्ट आहे. समजा एखाद्या गावचा रस्ता केला असं लोकांनी म्हणलं असं, पहा रस्त्यावर डांबर कमी टाकलं, रस्ता केवढ्याचा झाला, त्याच्यासाठी किती रुपये आणले ते जाते बाजूला. पूल केला असेल, ते कोणी म्हणत असेल पूल केला पण काय झालं, त्याचा ठेंगणा झाला, पूर आला, ते मोठा पूर आला, त्याच्यावर पाणी जाईल. बस स्टँडचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं. असं की लोक, आणि ते त्यांचं काम आहे विरोधकाचं. पण लोकांना ते दोष लोकांच्या लक्षात आले, विकास लोकांनी लक्षात ठेवला. पण
मला वाटते की जे बाकीच्या मतदारसंघामध्ये जे 2-3 मुद्दे उमेदवारांनी ज्या ठिकाणी हायलाइट केले त्या ठिकाणी कधीही निवडून न येणारे उमेदवार चांगल्या मोठ्या फरकानं मताधिक्याने निवडून आले. त्यामधला पहिला मुद्दा जो होता की आपला जो पक्ष आहे, आपला पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला नाही. तुम्ही नरेंद्र मोदींचे भाषण ऐकले असतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींचे भाषण तुम्ही ऐकले असतील. आणि त्यांनी आवर्जून मोठमोठ्या हजारो लाखोच्या सभेमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं होतं बटेंगे तो बटेंगे. त्या आम्ही पुढे वापरलं नाही. तर एक है तो बांधवांना याचा अर्थ तुम्हाला कळत नाही की आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय आहे. तुमच्या गावात तुम्ही बहुसंख्येनं आहात म्हणून तुम्हाला बाहेरचं चित्र दिसत नाही. विषय हिंदुत्वाचा होता. एक काल परवा सरसंघचालक मोहन भागवतजी यांचं एक स्टेटमेंट आलं. वाचलं का आपण? काय होतं? की प्रत्येक हिंदूनं आपल्या कुटुंबामध्ये किमान 3 अपत्य केले पाहिजे. काय वापरायचा विषय नाही. याच्यातला तुम्ही त्या एवढा मोठा महानेता एक जबाबदार राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेस म्हणतो की आता कुटुंबामध्ये किमान 3 मुलं त्या ठिकाणी असले पाहिजे, तर ही प्रत्येक तरुण मुलांनी, प्रत्येक वयोवृद्ध माणसाने, प्रत्येक हिंदू माणसानं याचा विचार करायला पाहिजे की हा माणूस असं का बोलला असेल. गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. पण आज जागतिक पातळीवरलं जे चित्र आहे ते चित्र एवढं भयानक आहे की दर जनगणनेला हिंदूची लोकसंख्या कमी होत चालली आणि तथाकथित अल्पसंख्याक म्हणून राहणाऱ्या त्यातल्या काही विशिष्ट समाजाची लोकसंख्या ही कितीतरी पटीनं वाढत चालली. आज तुम्ही मेहकरचं उदाहरण घ्या. अर्जुनराव तुम्ही डोंगरगावात राहता, डोंगरगावचं उदाहरण घ्या. लोणारमध्ये असतील, लोणारचं उदाहरण घ्या. ही वाढती लोकसंख्या भविष्यात तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कुठं घेऊन जाणार आहे. भाऊ, या समाजाचं एकच लक्ष आहे आणि ते लक्ष आहे साम्राज्यवाद. की आपली लोकसंख्या वाढवा आणि जास्तीत जास्त जमीन ही आपल्या ताब्यामध्ये घ्या, आपलं साम्राज्य प्रस्थापित करा. आणि आज सुरू झालेलं नाही, गेल्या अनेक वर्षापासून ते सुरू झाले. आणि बांधवांनो, तो समाज आपल्यापेक्षा सगळ्यात अशिक्षित असणारा समाज तो. आपल्या इकडे तरी मुलं मुली थोड्याफार शिकतात, पण तो अशिक्षित समाज आहे. त्यांचं मत कधी चुकतं, त्यांच्यामध्ये कधी मताची बंटवारा होतो. आपल्यासारखा आधे इधर आधे उधर उरलेले आमच्या पाठीमागे या. तो सुरेचा डायलॉग सगळ्यांना माहिती आहे. आज आमची समाजाची ती गत झालेली हिंदू समाजाची. आज आम्ही सगळे विभागला गेलो. कोणी मराठा स्वतःला समजतं, कोणी स्वतःला माळी समजतं, कोणी वंजारी समजतं, कोणी बंजारा समजतं, कोणी म्हणतो मी नावी आहे, कोणी म्हणतो मी ब्राह्मण आहे, कोणी म्हणतो मी मारवाडी आहे. आपण लोक जाती जातीमध्ये वाटल्या गेल्यामुळे या लोकांचं फावलं.
कधी मेहकरात मागच्या काळामध्ये लोकांची हिंमत आपल्यावर दगड फेकायची होती? मग निकाल स्वतःला सेक्युलर सर्व धर्म मानणारे जे काही पक्ष आहेत त्यातला एखादा नेता गेला उघडपणा गेला कोणी एखादा, पण तिथं जाते कोण? शिवसैनिक, शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा मग शिवसेनेचा एखादा नेता. आपल्यामध्ये या मतभेदाचा आपल्या विभागणीचा फायदा हे काही पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणून या ठिकाणी करून घेतात. बांधवांनो, या लोकसंख्येचं जे प्रमाण आहे त्यांच्या वाढीचा जो लोकसंख्या वाढीचा टक्का आहे त्याचा दर हा आपल्यापेक्षा 3.5-4% जास्त आहे. आणि आपली लोकसंख्या जी 11 वर्षाला वाढते ती 1.2%. 1.2%. आणि असं जर होत राहिलं तर उद्या या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. तुमची पुढची पिढी हिंदू म्हणून या ठिकाणी जगू शकणार नाही. काय झालं आता? हे कुठे गेलं की मस्जिदीकडून ढोल वाजवू नका, बँड वाजवू नका, डीजे वाढवू नका. काय होते वाजले का सुरू झाले? आमच्या मंदिरावर साधे भोगे बी लागेल नाही. आपलंच कार्य करता येते एखाद्या माणसाला, त्याला ग्रामपंचायत मध्ये मत दिलं असते, सदस्य म्हणून निवडून येतात आणि त्याच्या डोक्यात बंदी ग्रामपंचायत असते. त्याला लोकसभेला काय कराल, विधानसभेला काय कराल ते तो त्याचा विचार नाही करत. पण यानं आपल्याला गावात मत दिलं म्हणजे हो आपला. आणि मग त्याला मोठी बिमारी झाली, काही झाली गेली, आमच्याकडे पत्र बघितलं भाऊ शिफारस पत्र. आणि आम्हाला वाटते की आपल्या कार्यकर्त्यांना, गावच्या मेंबरना